राजा म्हणाला. असा राजा असतो, इतका नम्र, इतका लीन आहे आमचा राजा. एकदम सर्व साधारण जीवन तो तिथे जगताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून तो जन्मापासून राजा आहे. भविष्यवाणी केली जकरियाने 9:9 मध्ये, आणि ते मध्ये देखील सांगतो 31 आणि 5 मध्ये की सियोन कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझा राजा. पण तो कसा येत आहे? तो गाढवावर येत आहे. कारण का गाढवावर येत आहे? कारण तो कसा आहे? सौम्य आहे, तो लीन आहे, तो शांत आहे. मागे लोक त्यांच्या बुद्धीने राजा शोधत भटकले. शेवटी तारेने त्यांना बरोबर आणलं. कारण राजा महालात जन्माला नव्हता, उद्धारशाळेत त्याला जागा नव्हती, तर दाईच्या गोठ्यात जन्माला. खूप काही थोर कुटुंबामध्ये तो जन्माला नाही, अतिशय गरीब कुटुंबामध्ये तो जन्माला असेल. योसेफ आणि मारिया गरीब होते. हे आम्हाला कसं समजलं माहिती का? लूकाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 24वा वचन. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बोल्यांचा जोडा किंवा पारव्यांची 2 पिले यांचा यज्ञ करावा. जेव्हा येशूचं अर्पण करण्यास आले ते याजकाकडे, तेव्हा अर्पण म्हणून त्यांनी काय दिलं? बोल्यांचा, पारव्यांचा जोडा दिला. नियमशास्त्र काय सांगतं वाचूया. लेवीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 8वं वचन. नियम काय म्हणतो? लेवी 12 आणि 8. प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयीचे नियम दिलेले आहेत. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या स्त्रीचं शुद्धीकरण करण्याचं नियमामध्ये असलेलं आहे. 8व्या वचनामध्ये तिला मेंढा अर्पण्याची ऐपत नसेल. त्या स्त्रीला मेंढा अर्पण्याची ऐपत नसेल तर तिने 2 बोले अथवा पारव्यांची 2 पिले, एक भोगापणासाठी व दुसरे पापापणासाठी आणावे, आणि या ठिकाणी तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणून ती शुद्ध होईल. याचा अर्थ मरिया आणि योसेफ यांची ऐपत नव्हती मेंढा किंवा बकरा द्यायची, म्हणून त्यांनी बोल्याची किंवा पारव्याची 2-3 अर्पणे असलेली आहे. याच्यावर आम्हाला योसेफ आणि मरिया हे कसे होते? सर्वसाधारण गरीब परिवारातले होते, आणि अशा परिवारामध्ये राजा जन्मास आला. त्यांची ऐपत नव्हती पशु अर्पण करण्यासाठी. किती नम्र, किती लीन हो. 30 वयापर्यंत त्याचा पुढे रेकॉर्ड दिला नाही. तो आई बाबांच्या आज्ञेमध्ये सुतारीच्या व्यवसायामध्ये तो हातभार लावत असेल. काय दिले आम्हाला माहिती नाही, रेकॉर्डच नाही त्याचा. आणि जेव्हा 30 वय पूर्ण झालं तेव्हा त्याने मग आपल्या सेवेला तिथे सुरुवात केली. ज्या कामाला त्याला पाठवलं होतं त्या कामाला त्याने सुरुवात केली. आणि तो राजा सर्वात प्रथम कोणाकडे गेला? जेव्हा त्यांनी कार्याची सुरुवात केली, सर्वात प्रथम तो गरजवंतांकडे गेला, अशिक्षितांकडे गेला, मासे धरणाऱ्यांकडे गेला. सुरुवात बघा त्याच्या कामाची, त्या राजाची. तो काय सेनापती फिरत होता? त्याने स्वतःसाठी पृथ्वीवर राज्य स्थापण्याचा आपला अधिकार शक्ती वापरला नाही, पण पित्याची आज्ञा पाळली. मृत्यूपर्यंत पदस्तंभाच्या मरणापर्यंत तो पित्याच्या आज्ञेत होता. असले खरे पाहिलं असता अजून खाली जाण्यात जागा नव्हती. जर ती असती तर तिथे पण गेला असता. हाच ख्रिस्त राजा, कोणी दुसरा नाही, जो तो सीट मिळवण्यासाठी, खुर्ची मिळण्यासाठी या जगामध्ये प्रयत्न करतो. ही मिळाली तर ती मिळाली, ती मिळाली, ती
मी नंतर माझ्या लेकराला त्याच्या लेकरांना हा असा राजा आहे, हा वेगळा राजा आहे. पण या पतित मनुष्याने त्याला राजा म्हणून स्वीकारला नाही, त्याची चेष्टा केली. पिलाताने यहूद्यांकडे येशूला आणले तेव्हा तो त्याला पिलात म्हणाला, पहा तुमचा राजा. पिलात म्हणतो, पहा तुमचा राजा. तेव्हा ते ओरडले, ज्याच्यासाठी तो आला ते ओरडले आणि ते म्हणाले, ह्याची वाट लावा, ह्याची वाट लावा. त्याच्या जीवनाच्या शेवटी त्याच्या मनस्तापावर पिलाताने बोट ठेवला आणि त्याच्यावर लिहिलं होतं, यहूद्यांचा राजा नासोर येशू. चेष्टेने लिहिलं पण ते खरं होतं. यहूद्यांचा राजा नासोर येशू. पिलाताने